महोदयांनी उमेदवारांसाठी वेळ दिली होती. तर आपल्या छोटेखानी उमेदवारांच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले आमचा प्रचंड मोठा आधार, ज्यांनी आम्हाला ताकद देऊन फक्त करमाळाच नाही तर जिथं अस्तित्व घडवण्याची सुरुवात होती त्या कुर्डुवाडीपर्यंत, आणि फक्त इथंच नाही, आमचा मकाईचा प्रश्न असो, आमचा DPCचा प्रश्न असो, अर्ध्या रात्री आम्ही भाऊ म्हणून ज्यांना हाक मारू शकतो ते आमचे आधारस्तंभ, आपले पालकमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब. बोलायचे नाही, भाजपा पक्षानं 96 फॉर्म भरले होते. सगळ्यात मोठी इच्छुकची यादी ही 96ची होती. आणि कोणाला बसा म्हणायचं आणि कोणाला थांबा म्हणायचं अशी वेळ आज आली होती. तर इथपर्यंत जी ही पार्टी पोहोचू शकली त्याच्यासाठी आज गोरपळे साहेब आहेत, आज जगदीशजी आहेत, आज मी किती जणांची नावं घेऊ, या प्रत्येकाने स्वतःचं डेडिकेशन दिलं, स्वतःचं योगदान दिलं. सगळी जुनी मंडळी, गोपन साहेब आहेत, मला वाटतं कुंभार साहेब आजच नाही आहेत, त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली आहे, पण या सगळ्यांनी ही भूमिका घेतली. त्या भाजपाच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना, जे उमेदवार आज इथं उपस्थित आहेत त्या सर्वांना, आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना माझा विनम्र नमस्कार. खरं म्हणजे ही छोटीशी बैठक आहे, मला नामोल्लेखातच निम्मा वेळ गेला. मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे की इच्छा व्यक्त ही घरातच करायची असते, घराच्या बाहेर आपण इच्छा व्यक्त करू शकत नाही. घरामध्ये जेव्हा काहीतरी पाहिजे असं तेव्हा आपण वडिलांनाच सांगतो, शेजारी जाऊन सांगत नाही. त्या पद्धतीनं माझ्या पक्षातून इच्छुक म्हणून इच्छा व्यक्त झाल्या. आदरणीय घुमरे सर त्याच्यामध्ये होते, आदरणीय डॉक्टर घोलप त्याच्यामध्ये होते, नगराध्यक्ष म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केल्या, नगराध्यक्ष प्रतिनिधी म्हणून, तशाच पद्धतीनं नगरसेवक म्हणून त्या इच्छा व्यक्त झाल्या, त्या घरच्या हक्काच्या म्हणून त्या इच्छा व्यक्त झाल्या. त्या व्यक्त झालेल्या इच्छा जरी पूर्ण नाही झाल्या, कारण उमेदवार हा एकच होऊ शकतो, मला कधी कधी वाटतं फार बरं झालं असतं 4-4 सीट जर आपण देऊ शकलो असतो, ती सोय नाहीये. पण ज्या वेळेला पक्षानं एक सीट दिलं, एक नाव दिलं, इथला उमेदवार हा कमळ आहे, व्यक्तिगत मी किंवा व्यक्तिगत दुसरं कोणी नाही. आणि याच पद्धतीनं करमाळ्यामध्ये काम चालेल अशी ग्वाही मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने इथे देते. मी आदरणीय सरांचं मनापासून आभार व्यक्त करते. आतापर्यंत कधी वेळच आली नव्हती, कारण तुम्ही तिकीटच नाही मागितलं. आमचं सागवपणे की समोरून जर तीव्र सीट आलं तर मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय सरांचा आभार व्यक्त करते, अविनाश घोलपांचे आभार व्यक्त करते. ज्या माझ्या बंधूंनी भगिनींनी नगरसेवकासाठी इच्छा व्यक्त केली आणि माघार घेतली त्या सगळ्यांचे मनापासून हात जोडून आभार व्यक्त करते. आणि उभा राहण्यापेक्षा, तिकीट घेण्यापेक्षा जो नाही म्हटला, ज्यानं समजुतीची भूमिका घेतली, त्या प्रत्येकाची किंमत भाजपा प्रचंड मोठी ठेवतो, त्यांना लक्षात ठेवतो, त्यांना ताकद देतो. याच्यासाठी मी नाही, आज प्रत्यक्ष भैया ते बोलतील यासाठी आम्ही बांधील असू अशी सुद्धा मी इथं ग्वाही या निमित्तानं देते. भैया, आमच्या शत्रूंना आतापर्यंत आपली आणखीन रणनीतीच नाही कळाली, आणि आता असं झालंय की आमच्याकडं अर्जुन पण आहे आणि श्रीकृष्ण पण आहे, सेना पण तयार आहे, फक्त चक्रव्यूह आज रात्री बसून आम्ही रचणार आहोत. आणि त्याच्यामधून निश्चितपणे तिथं विजय कोणाचा झालेला असेल, इथं आपल्या विचाराच्या, भाजपाच्या विचाराच्या ह्या पॅनलचा निश्चितपणे पूर्णपणे विजय होईल अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देतो. कुर्डुवाडी सारखी सेम केस आहे. मागच्या 2 वेळेला आपण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून निवडून आलो, पण वैचारिक मतभेद आणि सत्तेतून बाजूला राहिलो, त्यामुळे काम करमाळ्यामध्ये आम्ही कधीच नाही करू शकतो. आजही प्रश्न तेच आहेत. आत्ता सो तुम्हाला जाणवत असेल की माझ्या घराच्या आसपासच्या स्वच्छतेची व्यवस्था, गटारींची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, करमाळा बेसिक मूलभूत प्रश्नांमध्येच आणखीन आहे. पत्रकार बंधूंना तर चांगलं माहिती, त्यांनी बातम्या केलेल्या आहेत. तर आमचा अजेंडा, आमचा जाहीरनामा हा करमाळ्याच्या निवडणुकांचे प्रश्न बदलणं हा आमचा जाहीरनामा आहे. कमीत कमी पुढच्या वेळेला तरी आरोग्य, रस्ता, पाणी हे प्रश्न राहू नयेत. भैया, माझ्या गावाला कालपर्यंत 5 दिवस पाणी नव्हतं आलं होतं का की खोटं बोलतेय मी? मग माझ्या घरातच नव्हतं आलं 5 दिवस, मला माहित नाही, मलाच करतात का काय? इथून भैया हाकेच्या अंतरावरती उजनी आहे. करमाळा तालुक्यानं 32 गावं उजनीसाठी विस्थापित केलेली आहेत. फक्त सुविधा करण्यासाठी आणि स्वतःचे ठेकेदार नेमण्यासाठी आतापर्यंत जी पाईपलाईन नाही होऊ शकली, कमीत कमी करमाळा शहराला त्याच्या हक्काचं पाणी दररोजची दररोज वेळेत मिळावं यासाठी तरी लोक निश्चितपणे आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि भाजपा पक्षाच्या वतीने मी निश्चितपणे ग्वाही देते,
म्हणजे माझे सुपिरियर आहेत, मोस्ट सुपिरियर आहेत, ते आज कॅबिनेट मंत्री आहेत. कुठले कॅबिनेट मंत्री गावाच्या प्रश्नामध्ये लक्ष देतात? ज्या पक्षाचे कॅबिनेट मंत्री गावासाठी लक्ष देतात, नगरपालिकेसाठी लक्ष देतात, मला करमाळावासियांना विनंती करायची की अशा ताकदीच्या पक्षाच्या पाठीमागे जर आपण उभं नाही राहिलो तर आपले प्रश्न आयुष्यात कधी मिटू शकत नाहीत. ती संधी जर भाजपाला मिळाली तर निश्चितपणे येत्या काळामध्ये भाजपच्या वतीनं कोट्यावधीचा निधी दरवर्षी येऊन करमाळा हा खरंच शहर आहे निश्चितपणे आपण दाखवू. ही सुद्धा या निमित्तानं मी आपल्याला ग्वाही देते. आणि येत्या काळामध्ये आपल्यामध्ये कितीही प्रश्न उभे राहू दे, आपल्यामध्ये अंतर्गत काही असू दे, एका म्हणजे कार्यकर्त्यांची बैठक आहे म्हणून बोलतेय, आपण सगळेजण मिळून एका खोलीत जायचं, एकमेकांची डोकी फोडायची, मारामारी करायची, बाहेर येताना एकमेकांची मलमपट्टी करायची आणि बाहेर आल्यानंतर मात्र आम्ही सगळेजण भाजपाच्या कमळाच्या झेंड्याच्या खाली एकच आहोत हीच भूमिका आपल्यापैकी प्रत्येक जण घेईल अशी अपेक्षा व्यक्त करते. गोपाळसारखे कार्यकर्ते आहेत, नंदू कांबळेसारखे कार्यकर्ते आहेत, मला प्रत्येकाचा नामोल्लेख करता येत नाही. तुम्ही आज जे पक्षासाठी उभे राहिलेला आहात, पक्ष निश्चितपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहील अशी सुद्धा ह्या निमित्तानं त्यांना मी आश्वस्त करते. आणि येत्या काळामध्ये ताकदीनं भाजपाच्या पाठीमागे आपण सगळेजण उभं राहावं अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.